भोगावची बहुरस स्मशानभूमी आमच्या हक्काची. वसमतच्या तहसीलदारबाईंचं करायचं काय? नमस्कार, मी शिवाजी कांबळे. SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील भोगावच्या बौद्ध स्मशानभूमीसाठी SDO कार्यालयावर बौद्ध बांधवांनी काढला भव्य तिरडी मोर्चा. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील भोगाव धानोरा येथे शेकडो वर्षापासूनची बौद्ध समाजाची परंपरागत स्मशानभूमी आहे. मात्र गावातीलच एका शेतकऱ्याने या स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे. तालुका महसूल प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सदरची स्मशानभूमीची जागा उडवली आहे. स्मशानभूमी वाचवण्यासाठी आज 30 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता भोगावच्या बौद्ध बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून वसमत उपविभागीय कार्यालयावर भव्य असा तिरडी मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. पारंपरिक स्मशानभूमीची जागा कायमस्वरूपी करण्यात यावी. अन्यायकारक फेर क्रमांक 1528 तात्काळ रद्द करावा. 7/12 उतार्यावर स्मशानभूमीची अधिकृत नोंद घेण्यात यावी. दिशाभूल करणारे अहवाल सादर करणाऱ्या आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवणाऱ्या तहसीलदारांवर कठोर कारवाई करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. जर एका महिन्यामध्ये जागा पूर्ववत केली नाही तर यापुढे समाजातील प्रत्येक मयत व्यक्तीचा अंत्यविधी थेट SDO कार्यालयासमोरच करण्यात येईल असा इशाराही बौद्ध समाज बांधवांनी दिला आहे. या तिरडी आंदोलनाचे नेतृत्व भीम टायगर सेनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजयकुमार येंगडे, रिपाईचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीपके, भीमराव कांबळे, नितीन कांबळे, संतोष शिवभगत, उत्तम कांबळे, रंगनाथ शिवभगत, अंबादास कांबळे, गौतम कांबळे आदींनी केले. या मोर्चामध्ये बौद्ध बांधव, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भोगावची बहुरस स्मशानभूमी आमच्या हक्काची. वसमतच्या तहसीलदारबाईंचं करायचं काय? वसमतच्या तहसीलदारबाईंचं करायचं काय?